अरे मीरा, अगं आणि हे काय, तू आलीस आणि कामाला सुद्धा लागलीस? होय ताईसाहेब, तुम्ही निरोप धाडला आणि मी लगेचच आले. मीरा, खर तर मी तुला याचसाठी बोलावलं होतं. आता तू पूर्वीसारखीच येत जा कामाला. काय, इतर सगळ्यांना कामावर तर नाही ठेवता येणार. तुला तर माहितीच आहे, पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली आता. पण तू येत जा. होय, येईन मी ताईसाहेब. ठीक आहे. ताईसाहेब, काय ग? मी सकाळ सकाळ अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते. देवीच्या चरणावरची फुलं आणलेत, खास तुमच्यासाठी आणलेत. नाही म्हणजे घरावरचं आपल्या संकट टळावं म्हणून मी देवीला साकडं देखील घातले. तसं घर तरी आता परत मिळालं, पण संकटही हळूहळू दूर होईल. काय काळजी करू नका. शेवटी सगळ्यांच्या प्रार्थनाच कामी येणार आहेत का? होय. आई साहेब, नमस्कार करते. मला मंजिरी वहिनी साहेबांनी पुन्हा कामावर बोलावलं. काय हवं होतं का तुम्हाला? तुम्ही तुमच्या रूम मध्ये बसा ना, मी घेऊन येते. पाणी घ्यायला काही कष्ट पडत नाही. असू दे. कसं आहे ना मीरा, आता कष्ट करायची जुनी सवय आमच्या अंगवळणी पाडून घ्यायला हवी आम्हाला. कुणावरही अधिकार दाखवायचा हक्क नाही राहिला आता. आमची पायरी ओळखू नये. अहो आई साहेब, काहीतरीच काय बोलताय? जाऊ दे का, तू नको वाईट वाटून घेऊस. दिवसच पालटलेत आमचे. आणि एक, आजपासून तू आमच्यासाठी काम करायची काही गरज नाही. हा नाही म्हणजे ज्या नवीन मालकीणबाईंनी तुला कामावर ठेवलंय ना, त्या नवीन मालकीणबाईंचंच ऐकत जा. आमची चिंता नको करूस. अरे हो, बाटली ठेवायची राहिली. अहो आई साहेब, हे काय सॉरी. करताय? हा सॉरी.